हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे साऊथ इंडियन स्टाईल रस्सम। तर त्यासाठी आपण 4 टोमॅटो घेतलेले आहेत, बघू शकता। मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत 4 मी स्वच्छ धुवून। आणि ही तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ 4 चमचे घेणार आहोत आपण। 4 ते 5 चमचे, फार घ्यायची नाही तुरीची डाळ, बघू शकता। ही छोटी वाटी आहे, ती एवढी वाटीभर घ्यायची डाळ छोटी, बघू शकता। साधारण 4 ते 5 चमचे डाळ घेतलेली आहे। ही आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि टोमॅटो कापून घेते मी। टोमॅटो सर्व कापून घेतलेत आणि हे बघा, ही डाळ पण स्वच्छ धुवून यात पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे टोमॅटो आपले या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत, शिजवून घ्यायची ही पूर्ण डाळ आणि टोमॅटो। कुकरला लावून घेणार आहोत। त्याच्या अगोदर थोडेसं हिंग टाकणार आहोत आपण या डाळीमध्ये आणि टोमॅटोमध्ये, आणि थोडीशी पाव चमचा हळद टाकायची, बघू शकताय तुम्ही। पाव चमचा हळद टाकली। हे आता कुकरला शिजवून घेऊ आपण। कुकर होतोय तो आपला, तोपर्यंत आपण मसाला करू या रस्समसाठी। तर हे बघा, हे 1 चमचा खोबरं आहे, वाळलेलं खोबरं, सुकं खोबरं। 1 चमचा मिरी घेतली, 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेत आणि 1 ते 1.5 चमचा हरभऱ्याची डाळ, कढीपत्त्याची पाने आणि 3 बेडगी मिरच्या घेतल्यात, बेडगी मिरच्या। तर आता ते आपण सर्व भाजून घेऊयात। खोबरं जरा उशिरा टाकायचं भाजायला, अगोदर डाळ आणि मिरची आणि कढीपत्ता भाजून घ्यायचा। खोबरंही टाकून हे बघा आता चांगलं भाजून घेतलं, बघू शकता। मस्त खरपूस रंगावर भाजायचं, छान वास येईपर्यंत, मस्त खमंग वास येतो भाजल्यानंतर। आता हे आपण सर्व काढून घेणार आहोत, बारीक करून घेणार आहोत मिक्सरवर। त्याची पूड करून घ्यायची आपल्याला थंड झाल्यानंतर। हे बघा, आता आपला कुकर झालेला आहे। डाळ आणि टोमॅटो छान शिजलेत, बघू शकता तुम्ही। आता हे आपण हँड ब्लेंडरनी बारीक करून घेणार आहोत। तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलं तरी चालतं, काय हरकत नाही, किंवा रवीनं पण व्यवस्थित घुसळून घेतलं तरी चालेल। हे बघा, बघू शकता किती छान असं एकदम बारीक फाईन झालेलं आहे आपलं टोमॅटो। आणि हे बघा, एक पातेलं ठेवलेलं आहे मी आता गॅसवर, त्यात तेल घालून घेते। तेल छान गरम झालं, आता मोहरी घालूयात अर्धा चमचा मोहरी घालून छान तडतडली मोहरी म्हणजे ह्या दोन मिरच्या आहेत, बेडगी मिरच्या, त्या घालून घेते। कढीपत्ता आणि हे आता मसाला कुठला होता तो मसाला घालणार आहोत आपण। हे बघा, मोहरी छान तडतडली आहे। आता आपण ही कढीपत्ता आणि मिरच्या घालून घेऊयात। थोडंसं हिंग घातलं। हे लाल मिरची पावडर अर्धा चमचा घालते, कारण थोडंच घालायची मिरची, म्हणजे या मसाल्यात पण मिरची घातलेली आहे आपण, बघू शकता। 1 चमचा मसाला घालायचा, फार पण नाही घालायचा मसाला। आणि फोडणी करपायच्या आत आपल्याला हे सांबर ओतून घ्यायचं आहे त्यात, बघू शकता। हे डाळ आणि टोमॅटोचं सारण ओतून घेतलं आता, बघू शकता किती छान आपल्याला किती छान आपलं सांबर तयार झालेलं आहे, रस्सम। तर साऊथ इंडियन स्टाईलचं हे रस्सम कसं वाटलं मला कमेंट करून सांगत जावा। हा बघा, हा मसाला करून ठेवला आहे, तो स्टोअर पण करून ठेवू शकता तुम्ही, तर खूप दिवस राहतो, छान पण लागतो। तर हा मसाला घालावाच असं काही नाही, तुम्ही नाही घातला तरी चालतं, तसं पण रस्सम छान लागतं, परंतु करून ठेवा मसाला, बघा एकदा ट्राय करून। आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण, आणि कन्सिस्टन्सी बघू शकता याची, इतपत पातळ ठेवायचं, छान लागतं पातळ रस्सम। रस्समला छान उकळी येत आहे, बघू शकता।
मस्त उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक केला आणि आता आपण यात स्वच्छ धुवून कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आपण आता यात थोडीशी, म्हणजे भरपूर घालू शकता. कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते आणि आपल्या रस्समला छान वास लागतो कोथिंबीरीचा. तर छान अशी कोथिंबीर घालून घ्या. बघू शकताय मस्त रस्सम तयार झालेला आहे, उकळलेला आहे. आता आपण यात गॅस बंद करणार आहोत. तर बघू शकताय कसं झालं रस्सम. नक्की कमेंट करून सांगा मला. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.